नमस्कार. निरोगी जीवनासाठी योगा आजचा विषय आहे. भारतीय योगाचं महत्त्व आज संपूर्ण जगाने जाणलंय. पण ह्या योगाभ्यासासाठी आजच्या ह्या धावपळीच्या युगामध्ये आपल्यापैकी किती जणांना वेळ असतो आणि मग त्या योगाभ्यासामधून जी काही मदत आपल्याला स्वस्थ आणि निरोगी आयुष्यासाठी मिळते ती कितपत मिळेल ह्यात असे प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात येतील. पण ह्याच्यावर मार्शल योगा उत्तर ठरू शकतं का? हे मार्शल योगा म्हणजे नेमकं काय आहे? हा जो योगाभ्यास आहे हा मार्शल योगाच्या मदतीने आपल्याला पूर्णपणे त्याचे जे काही फायदे आहेत किंवा लाभ आहेत तो देऊ शकतं. तर हे कसं हे आज आपल्याला जाणून घ्यायचंय आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या बरोबर आहे डॉक्टर कृष्णदेव गिरी. नमस्कार सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. डॉक्टर कृष्णदेव गिरी हे मुंबईत राज्य पोलीस दलाच्या राज्य गुप्तवार्ता विभागामध्ये गुप्तवार्ता अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. केंद्र सरकारचा शरीरशास्त्र या विषयावरच्या प्रबंधाला त्यांच्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठानं PhD न गौरवलेलं आहे. राष्ट्रीय स्तरावर क्रीडा सुवर्ण पदक विजेते ते आहेत. त्याचबरोबर 3rd डिग्री ब्लॅक बेल्ट सुद्धा ते आहेत. पोलीस दलामध्ये योग प्रशिक्षक म्हणून त्यांना ओळखलं जातं. गिरगाव इथं कला विद्या संकुलामध्ये शासनमान्य योग निसर्गोपचार योग प्रशिक्षक, फिटनेस ट्रेनर आणि स्वसंरक्षण प्रशिक्षक या अभ्यासक्रमाचे ते मुख्य मार्गदर्शक म्हणून काम करतात. फक्त अर्ध्या तासामध्ये योग साधने करून आपण शरीर आणि मन अधिक चांगलं निरोगी कसं ठेवू शकतो हे आपल्या योग प्रशिक्षण पद्धतीमधून डॉक्टर कृष्णदेव गिरी यांनी सिद्ध केलेलं आहे. मनसामर्थ्य, योग साधना याबाबतची अनेक पुस्तकं त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत. मार्शल योगाच्या मदतीने आपण ह्या योगाभ्यासाचा परिपूर्ण असा उपयोग कमीत कमी वेळामध्ये कसा मिळवू शकतो हे जाणून घ्यायची आपल्याला सुद्धा सर्वांना नक्कीच उत्सुकता असेल. त्यासाठी आपल्या सर्वांचा आजच्या कार्यक्रमामध्ये सहभाग अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला आमचे फोन नंबर्स लागतील ते पाहून घ्या. फोन नंबर असे आहेत 022 हा STD कोड आहे मुंबईचा आणि 24908050 24988050. आपणही या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कात राहू शकता आणि कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. योग साधना ही आज काळाची गरज आहे हे आपल्याला प्रत्येकालाच लक्षात आलेलं आहे. आपला सहभाग अत्यंत आवश्यक आहे. पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते सर. नमस्कार. आज असं आहे की योगाभ्यास याबद्दल आपल्याला जाणून तर घ्यायचंच आहे, पण त्याच्या आधी आरोग्य आणि योग याचा नेमका काय संबंध आहे ते सांगा. आजच्या धावपळीच्या युगामध्ये व्याधीने ग्रस्त झालेले लोक आहेत, कारण त्यांच्याकडे वेळ नाही. योग साधनेला किंवा व्यायामाला द्यायसाठी वेळच अपुरा पडतो. तर याचा विचार करून की मी ध्यान, प्राणायाम, योगासने आणि व्यायाम याद्वारे निरोगी शरीरात निरोगी मन ठेवून आपण तणावमुक्त कसं राहू शकतो मार्शल योगाच्या माध्यमातून असा मी 7 दिवसाचा एक पोर्शनच तयार केलेला आहे की प्रत्येक दिवशी आपण काय केलं पाहिजे. कारण आपण जेवतो त्यावेळेला आपण वेळ देतोच, पण आपलं जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट सुद्धा आहे. कारण जेवढं आवश्यक आहे तेवढंच खाल्लं पाहिजे. जास्त खाल्लं तर ते विष सुद्धा पडू शकतं. निवडक अशा ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक वेळेलाच आपल्याला अधिक चांगलं कुठेही आपल्याला चांगला दर्जा देत असतं. पण आता असं आहे की आम्हाला मार्शल योगा म्हणजे काय हेच आधी माहित नाहीये. कारण योगाचे वेगवेगळे प्रकार आहेत हे नक्कीच आहे, पण मार्शल योगा असं नाव तुम्ही का दिलं त्याला? बघा, आज मार्शल म्हणजे टॉप जे आज आपल्याकडे जर बघितलं एअर चीफ मार्शल म्हणजे जे उच्च दर्जा ज्याला प्राप्त होतो त्याला आपण मार्शल अवॉर्ड बोलतो. म्हणून योगा आजच्या जीवनामध्ये टॉपला आहे. जसा अन्न वस्त्र निवार आहे त्याच्याबरोबरच उच्च प्रतीला योगा जर तुम्ही तुमच्या जीवनात योगा स्थान दिलं तर ते टॉप लेवलचं होईल. या उद्देशाने मी मार्शल योगा असं नाव दिलं. आणि योग साधना ही भारतीय परंपरेतून आलेलीच आहे, परंतु त्याच्यामधले जे टॉप जे आहे म्हणजे जे आजच्या धावपळीच्या जगात उपयुक्त आहे असं मी जी साधना आहे, जे प्राणायाम असेल, ध्यान असेल, योगासन असेल, व्यायाम असेल, ते सगळं एकत्रित केलं आणि एकत्रित करून मग त्याला मी मार्शल योगा असं नाव दिलं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमधलं उत्कृष्ट असं जे निवडलं आपण, समजा आपण क्रीम ज्याला म्हणतो अशा पद्धतीचं तुम्ही तयार केलं आणि तो जो काही योगाभ्यासाचा जो काही प्रकार आहे त्याला तुम्ही मार्शल योगा असं म्हटलं. आता मगाशी तुम्ही म्हणालात की आपलं शरीर आणि मन निरोगी असायला पाहिजे. शरीर निरोगी असायला पाहिजे माहिती आपल्याला सगळ्यांना, पण मन निरोगी म्हणजे काय? बघा, नेमकी आपल्या शरीराला व्याधी ज्या जडतात त्या 60 ते 70% व्याधी ह्या मनापासूनच जडतात. कारण मनामध्ये एखादी संकल्पना तयार होते, म्हणजे मला असा कॅन्सर झाला आणि तो कॅन्सर तर झालेला नसतोय, परंतु तो मनामध्ये येतो आणि तो आपल्या शरीरामध्ये रुजवला जातो आणि तो मोठा इफेक्ट आपल्या शरीरावरती होतो. तर अशा मनालाच आपण निरोगी ठेवायचं असेल तर ध्यान हे सर्वात उत्तम उपाय आहे. ध्यानाच्या माध्यमातून आपण आपलं शरीर व्यवस्थित ठेवू शकतो. पण आता असं आहे की कुठल्याही गोष्टीची जेव्हा आपण सुरुवात करतो, आता योग साधना जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपल्याला प्रत्येकाला माहित असतं, म्हणजे आमच्यासारख्या सर्वसामान्यांना असं माहित असतं की योगासनं
योगासनं तर प्रत्येकालाच माहिती आहेत, पण याच्या मागे खूप मोठी गोष्ट दडलेली आहे. अतिशय खोल असं जाऊन आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो. त्याशिवाय आपल्याला त्या योगासनांचा उपयोगही होत नसतो. तर त्यासाठी जी आपल्या शरीराची आणि मनाची पूर्वतयारी करावी लागते ती कुठल्या पायावर आधारित आहे ते सांगा. बघा, शरीर आणि मन हे जर निरोगी ठेवायचं असेल तर मनाला निरोगी ठेवायचं असेल ध्यान आणि प्राणायाम करणं गरजेचं आहे, आणि शरीराला निरोगी ठेवायचं असेल तर योगासन आणि व्यायाम करणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात आपण संगणक बोलतो ना, तर संगणकाचं सॉफ्टवेअर जे आहे ते ध्यान आणि प्राणायाम आहे, आणि हार्डवेअर जे आहे ते योगासन आणि व्यायाम आहे. मग आपल्याला नेमकं करायचं काय हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्याला केलं पाहिजे. आपल्याला शरीरानं मनानं जर निरोगी राहायचं असेल तर ध्यान आणि प्राणायाम केलं पाहिजे. शरीर आपलं फ्लेक्झिबल आणि मजबूत ताकदवर बनवायचं असेल तर व्यायाम योगासन केली पाहिजे. तर काही साधकांचं मत असं होतं की मी योगासन करतो मला काय फायदाच मिळत नाही. योगासन करणे याचा अर्थ शरीर फ्लेक्झिबल लवचिक ठेवणं आणि म्हणजे व्यवस्थित राहणं एवढंच. पण त्याच्या पाठीमागे जर मनाचं आरोग्य राखायचं तर ध्यान हे केलं पाहिजे. शरीराचं व्याधीची निर्मिती पोटापासून होते आणि पोटावरती खास इफेक्ट होतो तो प्राणायामाचा होतो. ते प्राणायाम सुद्धा अतिशय महत्वाचा आहे जर निरोगी राहायचं असेल तर. आणि फ्लेक्झिबल बनवायचं असेल शरीर आणि शरीर मजबूत ताकदवार बनवायचं असेल तर योगासन व्यायाम हे केलं पाहिजे. खरं, आता आपण जेव्हा आपला नेहमीचा रोजच्या आपल्या जीवनामध्ये विचार करतो तर आपली जी पंचेंद्रिय आहेत ही अतिशय महत्वाची आहेत, आणि त्याचप्रमाणे ह्या पृथ्वी तलावावर जे पंचमहाभूत आहेत ती सुद्धा तितकीच आपल्याला आपल्या शरीराच्या प्रत्येक क्रियेमध्ये मदत करत असतात. तर या पंचमहाभूतांचा आपल्या पंचेंद्रियांना कसा उपयोग होईल, किंवा त्याच्यामध्ये मुद्राशास्त्र ह्याच्यामध्ये जशी ती पंचमहाभूत तुम्ही त्याचा उपयोग करून घेतलेला आहे तिथपासून आपण सुरुवात करतो, तर त्याचा कसा नेमका उपयोग होतो ते सांगा. बघा, आपले पूर्वीचे संत बोलायचे पिंडी ते ब्रह्मांडे. म्हणजे थोडक्यात आपल्या पिंडामध्ये जे पाच तत्व आहेत तेच या ब्रह्मांडामध्ये आहेत. म्हणजे हे विश्व ज्या 5 तत्वाने चाललंय त्याच 5 तत्वाने आपलं पिंड पण चाललेलं आहे. मग हे पिंड चाललं असतात ते कसं चाललंय बघा. करगळ हे जल तत्वाचं प्रतीक आहे. जल मी ह्याच्यावरती दाखवू शकतो. आपण त्याच्यावर नक्कीच बघूया, पण एक आपण आधी फोन घेऊया का. प्रदीप सोळके बोलत आहेत, शिर्डीहून बोलत आहेत. बोला. नमस्कार. 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 बोला बोला. आपला टीव्हीचा जरा आवाज हळू ठेवा आणि आपण कृपया प्रश्न मॅडम नमस्ते. नमस्कार. नमस्कार सर, योगासनचा फायदा काय आहे सर आणि तोटा काय आहे आम्हाला सांगू शकता? हा, नक्कीच. अच्छा, बघा आत्ताच आपला विषय झाला की योगासन करतात मग त्यांना असं वाटतं की योगासनामुळे मी पूर्ण निरोगीच राहू शकतो. पण त्याच्यामध्ये जे ध्यान आणि प्राणायाम आहे ह्याला बाजूलाच केलं जातं. म्हणजे ध्यान आणि प्राणायाम जर तुम्ही केलं तर तुम्ही निरोगी राहू शकता. योगासन आणि व्यायाम केलं तर मजबूत आणि ताकदवर आणि फ्लेक्झिबल बॉडी राखू शकता. पण योगासन करत असताना तुम्ही त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊनच केलं पाहिजे. जे जमत नाही ते करायचं नाही. आणि त्याला ठराविक वय असतं योगासन करण्यामध्ये. तुमचं आता सगळं 40च्या पुढे वय आहे आणि तुम्ही जर योगासन करायला गेला, जे जमत नाही त्याच्यावरती प्रेशर आणून तुम्ही करायला गेला तर त्याचं नुकसानच होणार तुम्हाला. फायदा पण आता असं की आपल्या शरीराला आपण पहिल्यापासूनच लवचिक बनवायला लागतं आणि त्याची सवय जर अगदी लहान वयापासून आपण केली तर ते नक्कीच आपल्याला उपयोगी पडतं. तुम्ही आता मगाशी जे काही मुद्रांबद्दल सांगणार होतात आणि काही तुम्ही क्लिप्स दाखवणार होतात त्याच्याशी संबंधित, तर त्या सांगा आणि एकीकडे माहिती द्या आम्हाला. बघा, आपल्या शरीरात जे 5 तत्व आहेत ते 5 तत्व आपल्याला बघायचे आहेत. ते नुसतं तुम्ही जरी सांगितलं आधी तरी चालेल की प्रत्येक बोटाला तुम्ही कशाचं तरी बघा. हे दिलेलं. हे बोट आहे जे जलतत्वाचं प्रतीक आहे. जलतत्व, पृथ्वी तत्व, आकाश तत्व, वायू तत्व आणि अग्नी तत्व हे 5 तत्व आहेत ते आपल्या शरीरामध्ये आहेत. तेच 5 तत्व ह्या विश्वामध्ये आहेत. जे विश्व ज्या 5 तत्वांनी चाललंय शरीर आपल्या त्या 5 तत्वांनी चाललेलं आहे. आता तुम्ही मुद्रा बोलला, त्या मुद्रावरची समजा ही मुद्रा आहे, याला आपण ज्ञानमुद्रा असं बोलतो. मग आपण असं म्हणतो की ज्ञानमुद्रा ही का करायची? हे मुद्रा करत असताना याचा म्हणजे त्याचा आपल्याला नेमका बेनिफिट काय? बघा, आपण ध्यानाच्या प्रोसेसमध्ये बसतो त्यावेळेला हे ध्यान मुद्रा आपण करतो. ध्यान मुद्रा करायच्या पाठीमागचा उद्देश आहे ध्यान जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारची एनर्जी क्रिएट करतो. आणि ती एनर्जी जे हे बोट जे आहे हे वायुतत्वाचं बोट आहे. या वायुतत्वाचे बोट आणि ही अग्नितत्वाचं बोट आहे. अग्नी म्हणजे एनर्जी. या अग्नीला वायूने जर बंद केलं तर जी एनर्जी आपल्या शरीरामध्ये निर्माण होती ती एनर्जी आपल्या शरीरामध्ये फिरती ठेवण्यासाठी ही मुद्रा आपण केली जाते. ह्या मुद्रेचा फायदा आहे की आपलं मनाचं कॉन्सन्ट्रेशन करणे किंवा बौद्धिक पातळी जर कुठे विस्तारित होत असेल तर त्याला एकत्र स्थिर करून ठेवणं असा महत्वाचा मुद्दा जो आहे तो या मुद्रेच्या पाठीमागं होत असतो. आणि त्याच्या वैज्ञानिक कारण हे काय की आपल्या शरीरामध्ये जी एनर्जी निर्माण होती ती आपल्या शरीरात फिरते ठेवायसाठी ही मुद्रा करायची. ही बोट याला लावायचं आणि ही 3 जी बोट आहे ते सरळ ठेवायची. प्रत्येक मुद्रेचा नक्कीच आपल्याला उपयोग होत असेल. आणि दुसरं असं आहे की ध्यानधारणा जी आहे ती ध्यानधारणाच का महत्वाची आहे? त्याचं काय महत्व आहे ध्यानधारणेचं? ध्यान म्हणजे थोडक्यात सांगतो मला, ध्यान एका लाईन मध्ये सांगतो, ध्यान म्हणजे विचार विरहित अवस्था.
आणि विचारविरहित अवस्था जेव्हा आपण साधतो तेव्हा ध्यानाच्या प्रोसेसमध्ये आपण पुढे जातो. आता ह्याचा तुम्ही म्हणाल आता लाभ काय, तुम्ही असं विचारलं तर चित्तवृत्तीचा आनंद म्हणजे मनाला जर प्रसन्न ठेवायचं असेल तर ध्यान करणं गरजेचं आहे. आणि हे ध्यान करत असताना त्याचे एक वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. प्रत्येक म्हणजे संशोधकांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनुसार ध्यान कसं करायचं हे सांगितलेलं आहे. तर आपल्याला जर थोडक्यात बघायचं तर ध्यान कसं करायचं त्याच्या 5 स्टेप्स आहेत छोट्या छोट्या. ते तर पहिले आता सामान्य असं आहे की आजच्या जगामध्ये ध्यान करायसाठी कुठेतरी जंगलात बसावं लागेल किंवा अशी परिस्थिती नाही. कारण ते पूर्वीचे संत जे होते कुठेतरी एखाद्या गुहेत बसले तिथे ध्यान धारणा करणे, त्या ठिकाणी त्यांना काय मिळत होतं, वातावरणाची शांती मिळत शांतता मिळत होती. पण आज आपल्याला वातावरणाची शांती जर शोधायला गेलं तर मुंबईसारख्या ठिकाणी तर कुठे वातावरणाची शांती शोधायला म्हणजे शोधून जागा मिळणार नाही आपल्याला. पण ह्यासाठी आपल्याला ज्या ठिकाणी आपण बसतोय त्या ठिकाणी आपल्याला ध्यान करता आलं पाहिजे. म्हणजे वातावरणाच्या शांतीला आपण पाठीमागे ठेवायचं आणि बळाच्या शांतीला जवळ घ्यायचं. म्हणजे शरीर आणि बळाने जर एकत्र आला तर ध्यान करायला तुमची ध्यान करण्याची प्रोसेस आहे ती पुढे जाऊ शकेल. त्यासाठी पहिली पद्धत अशी आहे की ध्यानाला बसता असताना कोणत्याही आरामदायी आसनात बसणे. पण आता ते नेमकं कुठलं आसन कोणासाठी आरामदायी असेल हा पण एक फरक असतो. आता आसन याचा अर्थ असा की ज्या आसन स्थितीमध्ये तुम्हाला सुखदायक स्थिती प्राप्त होईल, मग ते आसन कुठलंही असेल. मला एका शिबिराच्या वेळेला असंच एखादा प्रश्न विचारला, मग तो आम्ही शवासनामध्ये ध्यान करू शकतो का? करू शकता शवासनामध्ये, ती पण सुखदायक स्थिती प्राप्त होणार असं नाही. म्हणजे ध्यान म्हणजे काय हे आपल्याला आधी नेमकं समजायला पाहिजे की म्हणजे कुठल्या आसनामध्ये करायचं आहे ते त्याच्यावरती अवलंबून जरी नसलं तरी सुद्धा ध्यान म्हणजे नेमकं काय करायचं, कॉन्सन्ट्रेट करायचंय आपल्याला. आपलं लक्ष जे आहे ते आपल्याला एका ठराविक ठिकाणी केंद्रित करायचंय. आता ज्या मुद्रांचं जे तुम्ही महत्व सांगितलं त्याच्यातली पहिली मुद्रा सांगितलीत तुम्ही, दुसरी पण मुद्रा, पुढच्या मुद्रा सांगा आणि त्याचं महत्व सांगा. आता हे परत त्यानंतर जे पुढची मुद्रा आहे पृथ्वी मुद्रा. ही पृथ्वी मुद्रा जी आहे आपलं वजन जे आहे ते नियंत्रणामध्ये आणण्यासाठी पृथ्वी मुद्रा आपण करतो. आणि मुद्रा करत असताना योगामध्ये मुद्राचा काय उपयोग आहे, तर योग साधना करत असताना जर तुम्ही मुद्रा केल्या तर त्याला एक ठराविक वेळ तुम्ही देऊ शकता. कारण असं मनापासून ठरवलं की नाही आपल्याला मुद्राच करायच्या फक्त, तर तुम्ही करू शकत नाही. पण योग साधना करत असताना त्या मुद्रा ऑटोमॅटिक होऊन जातात आणि मुद्राचा फायदा जो कमीत कमी 5 ते 15 मिनिटाच्या पुढे जर तुम्ही ते मुद्रा केली तर त्याचा फायदा योगाबरोबर तुम्हाला मिळू शकतो. योग साधना प्राणायाम आपल्याला जमत असतं. महेश काळे बोलत आहे ठाण्याहून. नमस्कार, बोला. नमस्कार. नमस्कार, बोला. मॅडम महेश काळे बोलतो ठाण्यावरून. बोला मॅडम, वजन कमी करण्यासाठी, पोट कमी करण्यासाठी कुठला व्यायाम करायचा? नमस्कार. बघा, आपल्याला व्यायाम वजन कमी करण्यासाठी जे करायचं असेल व्यायामाच्या माध्यमातून पोटाच्या भरपूर एक्सरसाइज आहेत ते आपल्याला करावे लागतील. पण प्राणायामामध्ये सुद्धा वजन कमी करण्याचे साधन आहे जे म्हणजे कपालभाती या नावाने ओळखली जाते. ते कपालभाती जर तुम्ही केली आणि सिंगल कपालभाती, डबल कपालभाती हे जर तुम्ही केले तर वजन कमी होऊ शकतो. त्याचबरोबर तुमच्या आहारावर सुद्धा नियंत्रण पाहिजे. तुमचा जो दिनचर्या आहे त्या दिनचर्येवर सुद्धा तुमचं नियंत्रण पाहिजे, तरच ह्या गोष्टी घडू शकतात. पण आता हे जे असं आहे की वजन कमी करण्यासाठी आज निरनिराळे उपचार आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत, पण तरी सुद्धा फिरून फिरून आपल्याकडे जी पूर्वापार चालत आलेली जी गोष्ट आहे आपलं ते संचित आहे. तसं बघायला गेलं तर योग साधना हे संचित आहे आपलं. तर त्याचा उपयोग करून घेण्याचे पेशन्स लोकांकडे नाहीयेत. त्याचं लोकांना आता हे गणित माहीत झालेलं आहे की एवढं मी जर व्यायाम केला तर माझं एवढे किलो वजन एवढ्या वेळामध्ये कमी होतं. तर त्या मागची जी महत्वाची गोष्ट जाणून घेणं आवश्यक आहे ती सांगा योग साधनेमध्ये. बघा, योग साधनेमध्ये तुम्ही प्राणायाम जे आहे ते प्राणायामाला जर अवलंबलं तर त्याच्यामध्ये कपालभाती ही क्रिया हे करत असताना किमान 5 मिनिटांनी सुरुवात करून तुम्ही अर्धा तासपर्यंत जाऊ शकता. हे जर तुम्ही अर्धा तासपर्यंत करायचं ठरवलं तर निश्चितच पोटावरची चरबी आहे ती कमी होईल, वजन नियंत्रित राहू शकेल. ज्याचं वजन कमी आहे त्याचं वजन योग्य प्रमाणात होईल आणि ज्याचं वजन जास्त आहे तो कंट्रोलमध्ये येईल. परंतु याला पेशन्स पाहिजेत. पेशन्स आपण काय बोलतो, लगेच बोलतो ना मराठीमध्ये, एक तूप खाल्लं की लगेच रूप यायला पाहिजे, तर असं होणं शक्य नाही. पी हळद आणि हो गोळी असं सुद्धा म्हणतात. त्याच्यावर एक फोन घेऊया. वैशाली निंबाळे बोलत आहेत अंबरनाथहून. नमस्कार. हॅलो. बोला बोला प्रश्न विचार आपला. हा, माझा प्रश्न असा होता, योगासना करत असताना समजा मध्येच गॅप पडला ना, म्हणजे वजन कमी करण्यासाठी असं जरी म्हटलं तरी, तर मध्ये गॅप पडला आणि परत योगासना करताना तर परत दुसऱ्यांदा करताना परत त्रास होतोच, पण त्या दरम्यानच्या काळात वजन त्याच स्पीडने वाढलेलं असतं, तर असं होऊ नये यासाठी काय करता येईल? धन्यवाद. बघा, आपण तेच बोललो की म्हणजे योग साधना करत असताना मध्येच त्याला गॅप पडला. आता गॅप कोणत्या कारणास्तव पडला हे त्यांना माहित असेल, परंतु गॅप पडला
पाडायच्या अगोदर आपण थोडं शरीर शिथिलीकरण एक्सरसाइज वगैरे चालू ठेवली आणि मग ते हळूहळू आपल्याला गॅप द्यायचं, तर हळूहळू त्या मार्गावरती आलं की परत ज्यावेळेला तुम्ही चालू करणार त्यावेळेला परत शरीर शिथिलीकरण, व्यायाम, प्राणायाम, ध्यान असं करत करत पुढे आपले स्टेप वाढवायला पाहिजे. कुठच्याही गोष्टीचं सातत्य हे खूप महत्वाचं खूप आहे, नाही का? महत्त्वाचं आहे. म्हणजे जरी आपण दुसरे काही मार्ग जरी अवलंबले वजन कमी करण्यासाठी, तरी त्याच्यात सुद्धा सातत्य जर नसेल तर तितक्याच झपाट्याने ते वजन पूर्वपदावर येत असतं हे आपल्याला माहितच आहे. ही माहिती आपण अशीच घेणार आहोत पुढे, पण एका छोट्या विश्रांतीनंतर. ब्रेक नंतर हॅलो सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण माहिती घेत आहोत निरोगी जीवनासाठी योगाचा कसा उपयोग होतो आणि यामध्ये मार्शल योगा हा जो काही प्रकार आहे तो नेमका काय आहे. डॉक्टर कृष्णदेव गिरी आज आपल्याला मार्गदर्शन करतायत. आत्ता जसे आपल्याला 2-3 फोन आले की वजन कमी करणं ही समस्या आहे लोकांची, त्याचप्रमाणे ताणतणाव, त्याच्यावर नियंत्रण आणणं आणि आपल्याला एखाद्या कामाच्या ठिकाणी जर प्रगती करायची असेल तर त्यासाठी आपली संपूर्ण जी पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व आहे त्याचा विकास हा योगाभ्यासातून साधू शकतो का? आणि तुम्ही जो काही अभ्यासक्रम तयार केलाय त्याच्याबद्दल त्यानंतर सांगा. बघा, मी सरासरी 7 दिवसाचा अभ्यासक्रम तयार केलाय की प्रत्येक दिवशी आपल्याला काय केलं पाहिजे. काही साधकांना असं वाटतं की मी रोज प्राणायाम करतो, प्राणायाममुळे मला कंटाळा येतो, योगासन करतो, कंटाळा येतो. मग अशा वेळेस जर वेगळं वेगळं काय तुम्ही दिलं तर त्याला ते निश्चितच आवडेल. तसं मी हे मार्शल योगाच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी तुम्ही काय करायला पाहिजे असे 7 दिवसाचे एक वेगळा अभ्यासक्रम तयार केला. म्हणजे आकर्षक पद्धतीने जसं आता आकर्षक मुलांना जसं आपल्याला तेच सगळे पदार्थ खायला घालायचे असतात, हा. वेगळ्या वेगळ्या वेष्टनामध्ये गुंडाळून सगळं घालतो तशा पद्धतीने. मंदाकिनी बोलत आहेत ऐरोली इथून. नमस्कार, बोला. नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला. दोघांनाही माझा नमस्कार. बोला, प्रश्न विचारा आपला. सर मॅडम, मला सरांना एक प्रश्न करायचा आहे. माझ्या मणक्यामध्ये 3 गॅप आहेत मॅडम, तर मला त्याचा खूप त्रास होतो, तर त्याच्यासाठी पंचकर्मामध्ये काय आहे का? हा हा, धन्यवाद. आज खरं तर आपला योगाचा आपला विषय आहे. आजचा जो विषय आहे तो आहे योगाभ्यास. ह्यामध्ये आपल्याला नक्कीच काहीतरी इलाज असू शकतो. आपण सरांना विचारूया. बघा, यासाठी वज्रासन एक अतिशय उत्तम म्हणजे साधन आहे. तुम्ही गॅप असेल तर शक्यतो बसत असताना बसण्याची पद्धत जी आहे ती चुकीची होऊ शकते. ते बसण्याची पद्धत चुकीची असेल तरी सुद्धा असं गॅप येण्याची शक्यता किंवा आपण चालण्याची पद्धत किंवा असं अशा कोणत्या ना कोणत्या कारणातून तो गॅप आपल्याला निर्माण होतो. तर त्या सरासरी वज्रासनामध्ये नेहमी बसायची जर सवय ठेवली तुम्ही तर तुम्ही बसण्याचे प्रोसेस एकदम व्यवस्थित बसू शकता आणि त्याच्यामध्ये थोडंसं कंट्रोल येऊ शकतं. आणि योग मणक्याचा प्रॉब्लेम असं योग साधनामध्ये योगासन करण्याऐवजी तुम्ही प्राणायामकडे जास्त लक्ष द्या की जेणेकरून प्राणायाम करून तुम्ही निरोगी राहू शकता. आणि आता दुसरी गोष्ट अशी की जेव्हा आपल्याला काही हाडांचा किंवा मणक्याचा असा जेव्हा गंभीर स्वरूपाचा जेव्हा काही आजार असेल आपल्याला, तेव्हा कुठल्या योग्य त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाशिवाय कुठलेही प्रकार आपण करायचे नाहीत. योगासनं तर नाहीच आणि कुठलाही उपचार करायचे नाही. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की योगाभ्यास करण्यासाठी आपल्या शरीराची पण काही पूर्वतयारी करावी लागते आपल्याला. पटकन उठलं, झोपेतून उठलं, योगासनं करायला सुरुवात केली किंवा योगाभ्यास असं तर नाहीये. तर ती काय तयारी करायला पाहिजे? बघा, सुरुवात अशी आहे की ज्यावेळेला आपण झोपेत उठत असतो त्यावेळेला आपलं ब्लड सर्क्युलेशन एका विशिष्ट पद्धतीमध्ये असतं आणि आपण झटकन जेव्हा उठतो त्यावेळेला त्याच्यावरती अचानक झालेला बदल आपल्या शरीरामध्ये शरीर ऍक्सेप्ट करत नाही. त्यासाठी पूर्व परंपरेतून एक आलेली साधन आहे. ज्यावेळी तुम्ही झोपेत उठत असता त्यावेळी तुमचा श्वास प्रश्वास कोणत्या मार्गाने चाललाय हे बघा. कसं आपल्या शरीरामध्ये 72,000 नाडे आहेत. त्या नाड्यांमध्ये 3 मुख्य नाडे आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. म्हणजे उजवी बाजू, डावी बाजू आणि मध्य नाडी. तर आपला श्वास ज्या बाजूने चालू आहे म्हणजे त्या बाजूला पॉझिटिव्ह एनर्जी वाहत असते. मग त्या बाजूच्या कुशीवरती जायचं आणि आपले वरती उठायचं. उठल्यानंतर आपण काय केलं, एनर्जी घेऊनच वरती उठलोय. उठल्यानंतर थोडं करदर्शन करायचं. करदर्शन म्हणजे करदर्शन करत असताना पण त्याच्या पाठीमागे एक उद्देश आहे. या 2 ज्या शरीर आहेत त्या एकत्र लावल्यानंतर आपल्या शरीरात संतुलन व्यवस्थित असतं असं शास्त्र सांगतं. म्हणजे कराग्रे वसते ते कराग्रे वसते लक्ष्मी, कर लक्ष्मी, मध्ये सरस्वती, कर बोलेस्ती तो ब्रह्मा प्रभाते करदर्शनम. त्यांचा उद्देश कराग्रे म्हणजे इथं लक्ष्मीचा वास, शास्त्रीय कारण आहे. ते घेऊन ते करदर्शन केल्यानंतर मग आपण बघायचं की श्वास प्रश्वास आपला कुठला चालू आहे आणि तो पाय म्हणजे ती एनर्जी घेऊन आपण बाहेर जातो. म्हणजे तो उजवा असेल किंवा डावा असेल तो पाय अंतरुणाच्या बाहेर ठेवायचा आणि बघ परत पृथ्वीला पण एक वंदन असतं. ते वंदन आपण करून आपलं कुठल्या बाजूने आपण कसं ओळखावं? नाही, आपण सरासरी असं हाताने चेक करायचं कोणता फास्ट श्वास आपल्या नाकपुडीचा वाहतोय किंवा नासिकेचा द्वारे वाहतोय. त्या नासिकाद्वारे आपली एनर्जी वाहते. ही जी गोष्ट तुम्ही आता सांगितलीत की एका बाजूने म्हणजे 2 आपल्या ज्या नाकपुड्या आहेत ते नेहमी होतच असतं, फक्त आपल्याला माहित नसतं. होत असतं. दोन्ही नाकपुडीने जेव्हा हवा बाहेर जाते, श्वास बाहेर जातो त्यावेळेस सरासरी ते ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते. आणि आपले जे संत आहे
ते संत हेच फक्त वेळ साधायचा प्रयत्न करतो की ब्रह्ममुहूर्तावर योग साधना करायचा उद्देश काय की त्या सुषुम्ना नाडी जी असते ती वाहत असते. सुषुम्ना नाडीचा वाढ्याचा जो वेळ असतो तो ब्रह्ममुहूर्तात असतो. म्हणून योग साधना सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर केली जाते की जेणेकरून जास्त इफेक्टिव्ह होऊ शकते. म्हणून सकाळी योग साधना करणं हे अतिशय उत्तम असतं. आणि अशी आपल्या शरीराची तयारी करायची करायची. असते. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी असते की योग साधनेमध्ये बंध अतिशय महत्वाचे असतात. वेगवेगळे जे बंध आहेत त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो शरीरासाठी आपल्या निरोगी राखायला? बघ, आपल्या योग साधनेच्या नुसार आपल्याला 4 बंध आहेत. एक मूलबंध, ओढ्याड बंध, जालिंदर बंध आणि तिन्ही बंध जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण बोलतो त्याला महाबंध. त्यामुळे इथे बघायला सुद्धा आपल्याला इजी पडेल. आपण महाबंध बघू आपण. ते पटकन दाखवा तुम्ही. त्याच्या स्लाइड्स आहेत की हे बंध म्हणजे नेमके काय असतात आपल्या शरीरामध्ये, कुठलंही जे बंध ज्याला म्हणतो आपण. इथे आपण बंधाविषयी माहिती इथे दिलेली आहे. हा आता कुठचं आहे बंध ते सांगा आधी. आता बघा, जेव्हा आपण हे आपली आरवटी आहे जेव्हा छातीला असे लावतो, दाबून धरतो त्यावेळेला जालिंदर बंध असं बोलतात. त्यानंतर उड्डियान बंद काय करायचं, हवा आपण पोटामध्ये भरतो, ती हवा पूर्णपणे बाहेर काढून टाकल्यानंतर पोट जेवढं शक्य आहे तेवढं खपटलं घेऊन जायचं आणि त्या स्थितीत शक्य तेवढं वेळ थांबण्याचं. या स्थितीला आपण उड्डियान बंद असं म्हणतो. आणि मूलबंध आपला गुदद्वार जो आहे तो वरती आकर्षित करणे, वरती खेचून त्या स्थितीत थांबणं, त्याला आपण मूलबंध बोलतो. आणि तिन्ही बंध जेव्हा एकत्रित लावले जातात तेव्हा त्याला महाबंध असं म्हणतात. आणि हे जे बंध असतात त्यावेळेला आपल्या शरीराच्या पोकळीमध्ये हवा आत ठेवायची बाहेर ठेवायची ह्याचं पण एक तंत्र असतं, ते सुद्धा सांगा. प्रत्येक बंध लावत असताना हवा आपल्याला आत ठेवायची असते की बाहेर ठेवायची असते? फक्त तुम्हाला जालिंदर बंदच लावायचा असेल तर हवा आत छातीमध्ये भरली असेल तर चालेल. जर उड्यार बंद लावायचा असेल तर हवा पूर्णपणे बाहेर काढलेली असते. आणि मूलबंद लावायचा असेल तर ॲज अ नॉर्मल स्थितीत सुद्धा मूलबंद लावू शकता. आणि या मूलबंदाचा खास उपयोग असा आहे की ज्याला मूळव्याधीचा त्रास आहे, मूळव्याधीचा, त्याने जर मूलबंदाची क्रिया करत राहिलं तर बरंचसं कंट्रोल मूळबंद आपल्या मूळव्याधीवरती येऊ शकतो. म्हणजे काय, त्याला आपण एक बोलतो की अश्विनी, आता मुद्राचा आपण विषय काढला होता तर त्यात अश्विनी मुद्रा जी एक आहे ती अश्विनी मुद्रा अशी आहे की गुदद्वाराला वरती आकर्षित करायचं आणि सोडून द्यायचं. ह्या क्रिया जर तुम्ही कराल, अश्विनी क्रिया जर तुम्ही केली तर तुमचं बरंचसं मूळव्याधीवरती कंट्रोल करू शकता तुम्ही. खरं. आता दुसरं म्हणजे आपण आता प्राणायामकडे येणार आहोत, पण त्याच्या आधी तुम्ही मुद्रा अर्धवट राहिलेल्या होत्या, तर पटापट नुसती नावं सांगा त्याची आणि त्याचा काय उपयोग असतो ते सुद्धा सांगा तुम्ही. की तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही ते सगळं लिहिलेलं आहे विस्ताराने. इथे दाखवणं शक्य असेल तर तसं दाखवा, नाही तर नुसतं मुद्रांविषयी मी इथे हाताने तुम्ही दाखवा की मुद्रा कशा आहेत आणि त्याचा काय उपयोग होतो. बघा, मुद्राविषयी आपण बघितलं. आता हे ध्यान मुद्रेचं आपण माहिती बघितली. त्याच प्रकारे आपण ही जी मुद्रा आहे हे हातावरती ठेवले, हे जर या मुद्रेला ध्यान मुद्रा असे म्हणतात, ही ज्ञान मुद्रा असे म्हणतात. ही आकाश मुद्रा, पृथ्वी मुद्रा, वायू मुद्रा, अपानवायू मुद्रा, अशा बऱ्याच प्रकारच्या मुद्रा आहेत. त्या मुद्रांचा जो अभ्यास आहे तो म्हणजे जवळजवळ बराचसा मोठा अभ्यास आहे मुद्रांचा. तर आपल्याला आवश्यक मुद्रा आहे तेवढेच मी सांगतो. आता ही पृथ्वी मुद्रा, ही पृथ्वी मुद्रा जी आहे ज्यांचं वजन जास्त आहे त्या वजनावर कंट्रोल करण्यासाठी ही पृथ्वी मुद्रा करायला हरकत नाही. किंवा जे वज्रासनामध्ये बसतात, वज्रासनामध्ये बसलं की त्याला ध्यान मुद्रा करायला हरकत नाही. ध्यान मुद्रा केलं तर बरोबर आपण शरीराची स्थिती आहे व्यवस्थित राहते आणि बसण्याची हाईट पण सुधारते व्यवस्थित. ह्या मुद्रांचं इथंपर्यंत जे आहे ते ठीक आहे. पण त्यानंतर आपल्याला सांगायचं होतं की जो ध्यानाची जी पद्धत आहे ती आपल्याला आणि दुसरं असं आहे की कुठलाही जो काही प्रकार आहे, मुद्रा असो किंवा ध्यान असो, हे योग्य त्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच घ्यायला पाहिजे. प्रथमेश बोलत आहेत मालाडून. नमस्कार, बोला. नमस्कार. हॅलो हॅलो हॅलो. हा बोला, प्रश्न विचार आपला. मी प्रथमेश वगैरे बोलतोय मालाडवरनं. हा बोला. डोळ्यांवरती ताण येतो, डोळ्यांचा नंबर आणि ड्रायनेस कमी करण्यासाठी मुद्रा आणि योगांचा काय उपयोग होऊ शकतो? हा, धन्यवाद. बघा, आता त्यांना डोळ्यांचा त्रास आहे त्यासाठी पण एक त्राटक क्रिया आहे. ती त्राटक क्रिया असं प्रॅक्टिकल करून दाखवू शकता तुम्ही. बघा कसं असतं, समजा हे आपला अंगठ्याचा पार्ट आहे तो आपल्या नाकाच्या सड्यावरती ठेवायचा आणि पूर्ण लक्ष जे आहे ते या अंगठ्यावरती केंद्रित करायचं आणि समोर घेऊन जायचं. समोर घेऊन जात असताना परत ते त्याला साईडला घेऊन जात असताना आपण बसायचं त्या स्थितीमध्ये फक्त डोळे फिरवत जायचं. फक्त डोळ्याने ते बघायचं आहे आणि परत पुढे घ्यायचं, परत त्या स्थितीवर यायचं, परत चेंज करायचं, पण लक्ष याच्यावरतीच ठेवायचं. आपण बसल्याची स्थिती बदलायची नाही, फक्त डोळ्याची स्थिती बदलायची. डोळे जसे जातील तिकडे त्याला घेऊन जायचं, परत सर्कल करू शकता. अशा पद्धतीचे काही व्यायाम आहेत म्हणजे डोळ्यांसाठी. ते व्यायाम जर तुम्ही केलं तर निश्चितच नंबर आणि त्याचबरोबर डोळ्यांना जो कोरडेपणा येतो त्याच्यासाठी हा व्यायामाचा नक्कीच उपयोग होईल.
त्याचबरोबर दुसरा उपाय असा आहे की आपण जेव्हा सकाळ दुपार संध्याकाळ असं एक तोंड धुतो तेव्हा डोळे पण धुणे गरजेचे आहे. ते धुत असताना तोंडामध्ये पाणी घ्यायचं, भरपूर पाणी घ्यायचे, डोळे उघडे ठेवायचे आणि डोळ्यावरती असे हापके मारायचे. डोळ्यावरती हापके मारले तर डोळे स्वच्छ होऊन जातात. असे तुम्ही दिवसातून 1-2-3 वेळा जरी केलं तर तुम्ही फ्रेश तर राहालच आणि शिवाय डोळ्याचे जे व्याधी आहेत त्या व्याधीपासून मुक्त व्हाल. खरं. आणि शरीराची जी स्वच्छता आहे, संपूर्ण आंतरबाह्य स्वच्छता, कुठलाही योगाभ्यास जो आपण सकाळी उठून सुरू करतो त्याच्या आधी आपलं पोट साफ करणं, डोळे साफ करणं, तो हालच. ह्या सगळ्या गोष्टी अतिशय केल्याच महत्वाच्या पाहिजे. आहेत. बरोबर. तुम्ही ध्यानधारणेबद्दल सांगत होतात काही. तर आणि ध्यानाची बी आपण पहिली पद्धत विचारात घेतली की कोणते आरामदायी असतात बसले. दुसरी स्टेज अशी आहे की डोळे बंद करणे. ध्यानाला बसले असताना डोळे आपण बंद करायचे. आता डोळे का बंद करायचे की आपल्या मनामध्ये अगोदरच विचार असतात, पण त्या विचारामध्ये डोळे उघडे ठेवल्यानंतर बाह्य दृष्टिक्षेपातून काही विचार आपल्या मनामध्ये येऊ नयेत. म्हणजे 50% विचारांना आपलं अगोदर शरीर भरलेलंच असतं, परंतु डोळे उघडे ठेवल्यानंतर ज्याकडे आपण बघतो त्याच्या माध्यमातून एक 50% विचार परत आपल्या शरीरामध्ये येतात. तर त्या विचारावर ते नियंत्रण आणण्यासाठी डोळे बंद ठेवायचे. खरं, म्हणजे हे आपल्याला कळणं महत्वाचं आहे की डोळे महत्वाचं. कशासाठी बंद ठेवायचे. संजय महाशब्दे बोलत आहेत अंबरनाथहून. नमस्कार, बोला. नमस्कार, संजय महाशब्दे बोलतोय. बोला. ज्यावेळेला प्राणायाम किंवा कपालभाती करताना त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर जे विचार आहेत ते विचार वाचून दूर जाण्यासाठी काय करावं? हा. म्हणजे भयंकर असे विचारांची गती ही फास्ट असते, त्यामुळे ते सारखे सारखे विचार आहेत. मग मन एकरूप करण्यासाठी किंवा मनोबल वाढवण्यासाठी काय कुठलं आसन करावं? फार चांगला प्रश्न विचारला, कारण आपण त्याच्यावरच बोलतो की ध्यान त्याच्यावर अतिशय उपयुक्त म्हणजे उपाय आहे जो आपल्याला पूर्व परंपरेतूनच आलेला आहे. तर त्याच्यावरच आपण बोलतोय आपण. तर खरं, आपण पण पुढे दुसरं असं आहे की डोळे बंद केले तरी आपल्या मनातले विचार थांबत नाहीत. हा आपल्यापैकी प्रत्येकाचा अनुभव आहे. बरोबर. पण मग त्याच्यावर आपल्याला जर नियंत्रण आणायचं असेल तर प्रॅक्टिस ही सगळ्यात महत्वाची आहे. कुठल्याही गोष्टीचं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सातत्य असणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकणं हे अतिशय महत्वाचं आहे. प्रशिक्षक हा असलाच पाहिजे. ही गोष्ट आपण अशीच कुठेतरी बघून किंवा वाचून पुस्तकामध्ये करण्याची ही गोष्ट नाहीये. तर आता तुम्ही जो काही अभ्यासक्रम तयार केलेला आहे त्याच्याबद्दल सांगा. कारण आज असं आहे की धावपळीच्या जगामध्ये कोणाकडे एवढा वेळ आहे ना की रोज सकाळी उठून 2 तास मी योगाभ्यास करेन किंवा मला त्याच्यासाठी, ही खरी गोष्ट आहे. तर त्यासाठी कसं ते करता येईल आपल्याला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उपयोग त्याचा? त्या बाबतीत 7 दिवसाचे जे प्रकार केले आहेत ते पहिल्या दिवशी काय करावे लागेल, दुसऱ्या दिवशी काय करावे. आता पहिल्या दिवशी मी काय सांगतो की ध्यान, प्राणायाम, योगासने, व्यायाम म्हणजे काय आणि त्यांचा नेमका आपल्याला फायदा काय. त्यानंतर ध्यानाची सोपी पद्धत, त्यानंतर दिवसाची सुरुवात कशी कराल, हा पहिल्या दिवशीचा पोर्शन असतो माझा. आणि दुसरे ते आपण बघूया क्लिप्स असतील तर दाखवा एकीकडे आणि सांगा. म्हणजे 7 दिवसामध्ये सगळ्यात पहिली सुरुवात कशाने करायची असते आपल्याला ते सांगा सगळ्यात आधी. इथे आपला पहिला दिवस, दुसरा दिवस असे 7 दिवसांचे मी पोर्शन काढलेलं आहे की पहिल्या दिवशी आपण शिकत असताना जाणून पहिलं घेतलं पाहिजे की ध्यान म्हणजे काय, प्राणायाम म्हणजे ध्यान, प्राणायाम, योगासन आणि व्यायाम म्हणजे काय आणि त्यांचा नेमका आपल्याला फायदा काय याच्याविषयी जी माहिती आहे ती घेणं महत्वाचं आहे. कारण काय आपण बोलतात ना की मी योगासन करतो मला काहीच फायदा मिळत नाही, पण नेमकं तुम्ही योगासन करत असताना त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे हे जाणून नाही घेतलं असतं. म्हणून ह्याच्या पाठीमागचा उद्देश पहिला जाणून घ्यायचं आणि त्यानंतर शिकायला लागेल आपल्या ध्यानाची सोपी पद्धत सुरुवात आपल्याला करायची. तर ध्यानाची सोपी पद्धत शिकत असताना आपल्याला 2 पद्धत आपण शिकलोच आहे, ती ध्यानाची सोपी पद्धत शिकावी लागेल. त्यानंतर दिवसाची सुरुवात तुम्ही कशी करा इथून ते ट्रेनिंग घेणं महत्वाचं आहे. सुरुवातीत काय काय येतं दिवसाची सुरुवात? म्हणजे सगळ्यात आधी तुम्ही म्हणाल की ध्यानापासूनच सुरुवात होते, पण दिवसाची सुरुवात कशी असायला पाहिजे? दिवसाची सुरुवात आताच मी सांगितलं की आपण झोपल्यानंतर डायरेक्ट असं झटकन उठायचं नाही, का उठायचं नाही याच्याबद्दल आपण चर्चा केली. त्यानंतर उठल्यानंतर पाणी उत्तम औषध, या पाणी उत्तम औषधानं जर तुम्ही दिवसाची सुरुवात केली तर बरंचसं काम तुमच्या आटोक्यात आल्यासारखं होईल. तो आपण कसं ते बघूया, पण एक फोन घेऊया आपण आधी. वसंत नारकर बोलत आहेत गिरगावहून. नमस्कार, बोला. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा आपला. हॅलो. हा बोला, प्रश्न विचारा. मी वसंत नारकर बोलतोय गिरगाव मधून. हा बोला. मी ब्रह्मविद्येचा योगा करतो. हा, ब्रह्मविद्येचे मी सर्व श्वसनाचे प्रकार करत असतो रोज. शिवाय रामदेव बाबांचे पण योगा करतो. बरं. हा, तरी पण माझं आता वजन 5 किलो वाढलेलं आहे, याचं कारण सांगू शकता का? बरं. आणि बरोबर, हाच तर प्रश्न बऱ्याच लोकांना सतावतो की अगोदर सांगितलं की आपला आहार आणि व्यायाम आणि योग साधना यामधला जो
फरक आहे, दुवा आहे, ह्याची पहिले म्हणजे जाणच नसते. मी अगोदरच काय सांगितलं की ह्याची जाण करून घेणं महत्वाचं आहे. ध्यान काय, प्राणायाम काय, योगासन, व्यायाम काय, मला हे वाटतं पहिली तुम्ही स्टेप. जो काही अभ्यासक्रम तुमचा आखलेला आहे फर्स्ट त्याची पहिली स्टेप आहे हीच. आता जे सांगितलं ते हेच आहे की तुमचंही वजन कमी होत नाही, पण नेमकं तुम्ही मग तुमचा आहार, विचार किंवा इतर जे आहे ते कशामुळे होतं. माणसाच्या मनावर तणाव असल्यामुळे सुद्धा वजन वाढतं. की आता माझा तणावाचा वजनाचा काय संबंध आहे. तर अशा ज्या क्रिया असतात त्या पहिल्याच दिवशी मी समजावून सांगतो की ध्यान, प्राणायाम, व्यायाम म्हणजे काय आणि त्याचा आपल्याला फायदा काय, ध्यानसोपी पद्धत काय, दिवसात सुरुवात कशी कराल. आणि दुसऱ्या दिवशी आपण जे घेतो ते त्याच्यात दुसरा दिवस आहे सर्वांग सुंदर व्यायाम. खरं. आता ह्या सर्वांग सुंदर व्यायाम आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण अशाच जाणून घेणार आहोत, पण एक छोटी विश्रांती आपण घेतोय. ब्रेक नंतर हॅलो सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर कृष्णदेव गिरी. आपल्याला ते योगा साधनेचा कसा उपयोग असतो आपल्याला ते सांगत आहेत, आणि मार्शल योगा हा जो काही त्यांनी प्रकार योगासनांच्या निवडक अशा काही गोष्टी धरून जो तयार केलेला आहे आणि अभ्यासक्रम आखलेला आहे त्याची आपल्याला ते माहिती देत आहेत. 7 दिवसांमधले पहिले 2 दिवस झाले. पहिले 2 दिवस, पहिला दुसरा दिवस आहे सर्वांग सुंदर व्यायाम. म्हणजे बॉडीच्या प्रत्येक पार्टला आपण व्यायाम कसा द्यायचा याची माहिती दिलेली आहे. तिसरा दिवस आहे प्राणायाम. हे जे एक 9 प्राणायाम आहेत ते 9 प्राणायाम तुम्ही कसे करायचे आणि कोणत्या स्टेपने कसे घ्यायचे, कोणत्या प्राणायामला किती वेळ द्यायचा. 9 प्राणायामची नावं जरा सांगा आणि ते काय कसे उपयोगी असतात ते सांगा. बघा, भस्त्रिका प्राणायाम जे भस्त्रिका प्राणायाममध्ये आपण श्वास घ्यायचा आणि सोडायचा, नॉर्मल श्वास घ्यायचा आणि सोडायचा. त्यानंतर कपालभाती, शिंगल म्हणजे काय करायचं, एक नासिका बंद करायची, दुसऱ्या नासिकाने हवा बाहेर टाकत राहायची. त्यानंतर कपालभाती डबल म्हणजे डायरेक्ट कोणते नासिका बंद न करता डायरेक्ट हवा बाहेर आणि पोटात अशी क्रिया करायची असते. तिसरा जे प्राणायाम आहे ते उड्याण बंद म्हणजे आगळीसार प्राणायाम. थोडक्यात त्याला इकडे बंदामध्ये उड्याण बंद सुद्धा बोलू शकतो. त्याला बाह्य प्राणायाम असं म्हणतो आपण. ते बाह्य प्राणायाम काय, हवा भरायची, हवा पूर्ण काढून टाकायची आणि पोट जेवढं खपटलं जाईल तेवढं घेऊन जायचं. त्यानंतर पुढचं प्राणायाम आहे आगळीसार. आगळीसारमध्ये काय करायचं आहे, हवा पूर्ण भरायची, हवा काढून टाकायची, हवा विरहित पोटाला धक्के द्यायचे. त्यावेळेला हवा आपल्या बॉडीमध्ये द्यायची, हवा विरहित धक्के द्यायचे. त्यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम करत असताना एक नासिका बंद करायची, डाव्या नासिकाने हवा आत घ्यायची आणि दुसऱ्या नासिकाने बाहेर सोडायची, परत त्याच नासिकाने आत घेऊन अपोजिटने बाहेर सोडायची. याला आपण बोलतो अनुलोम विलोम प्राणायाम. त्यानंतर ओमकार. ओमकारमध्ये अ, उ आणि ब म्हणजे ओमकार 3.5 मात्रा आहे, त्यामध्ये अ ला थोडं ओपन ठेवायचं, उ ला मग थोडासा चंबू असं बनवायचा आणि ब ला कम्प्लीट बंद करून त्याचे व्हायब्रेशन आहे ते आज्ञा चक्रावरती सोडायचे. ह्याला ओमकार. म्हणजे हे सगळं आपण अतिशय महत्वाची ही गोष्ट आहे की हे सगळं आपण प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच शिकायचं. पण हे आपण जरी वरवर पाहता एकाला जरी सोपं वाटत असलं तरी त्याच्यामध्ये तुम्हाला योग्य पद्धतीने करणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कपिल बिराजदार बोलत आहेत उदगीरहून. नमस्कार, बोला. हॅलो, बोला, प्रश्न विचारा आपला. मॅडम मला बोला, प्रश्न विचारा. पोटासाठी विकार होते मॅडम, पित्ताचा वगैरे त्रास आहे, तर त्यासाठी काही उपाय. धन्यवाद. बघा, आता याचं आहारावरती सुद्धा बराचसा पण आहाराची एक अशी बाजू आहे की आपण जेवतो ना त्या जेवणाबरोबर पाणी पण पितो भरपूर. मी एक गावचं एक उदाहरण सांगतो. मिक्सर असतो, मिक्सर. त्या मिक्सरमध्ये जर मिक्सरच्या अंगाबरोबर जर पाणी असेल तर ते लवकर बारीक होतं, पण जर त्याला जास्त पाणी घातलं तर ते ओढून जातं. तशीच ही पोटाची प्रक्रिया आहे. तुम्ही जेवत असताना जर जास्त पाणी प्यायला तर ते पचन क्रियेवर त्याचा मोठा परिणाम होतो, कारण पचन क्रिया ते पाणी पचवायकडेच त्यांचे सगळे यंत्रणा जाते आणि मग जे अन्न आहे ते अन्न बाजूलाच राहतं. तर त्याच्या अगोदर पाणी पिण्याची पद्धत अशी आहे की जेवणाच्या अगोदर 1 तास साधारणतः पाणी प्यावं आणि जेवल्यानंतर 1 तास पाणी प्यावं, पण पाणी अवश्य पिलं पाहिजे. नाही म्हणजे जेवताना जास्त पाणी प्यायची गरज नाही. जेवढे आपल्याबरोबर आमटी वगैरे आपण घेतो तेवढे लिक्विड जे आहे तेवढं पुरेसं असतं. आणि दुसरी गोष्ट अशी की हा जो पित्ताचा त्रास आहे किंवा एकूणच पोटाचे बाकीचे काही विकार आहेत त्याच्यामध्ये सकाळी उठल्या उठल्या आपण 2-3 तांबे पाणी पिणं हे जे काही आहे त्याचं महत्त्व सांगा. आणि पोट साफ करणं पण हे सुद्धा मार्गदर्शनाशिवाय करायचं नाही, तर ते सांगा तुम्ही कसं. ते बघा, सकाळी उठल्याबरोबर पाणी हे उत्तम औषध घेतलं पाहिजे, कारण मी त्याला उत्तम औषधच म्हणतो. कारण पाण्यासारखं दुसरं औषध नाही. ते पाणी पित असताना थंड पाणी प्या. थंड म्हणजे फ्रीज मधलं नव्हे, थंड म्हणजे नॉर्मल टेम्परेचर. थंड पाणी प्या, गरम पाणी प्या. ज्याचं वजन जास्त आहे त्याने गरम पाणी पिलं तर चालेल, आणि अजून पण वजन त्याला जास्त आपण कमी करत त्याने मध, लिंबू आणि गरम पाणी एकत्र करून प्यायला तर चालेल. शक्य तेवढं तुम्ही ते पाणी प्यायला तरी तुमची त्या पाण्याला सुरुवात केली तर पुढच्या जी दिवसाची सुरुवात आहे ती व्यवस्थित होईल. आणि ते जे पाणी 2-3 तांबे प्यायचं आणि ते बाहेर काढायचं त्या क्रियेला काय म्हणतात सकाळी उठल्यानंतर, तर त्याच्याबद्दल सांगा. म्हणजे त्याचा कसा उपयोग असतो. पित्त किंवा पोटाचे विकार असतात त्यांना. अगदी बरोबर, अगदी बरोबर. कसं असते, आपण
पित्ताचे किंवा पित्त जर जास्त असेल तर त्या अशा वेळी काय करायचं असतं, एक धोतीमध्ये योगशास्त्रामध्ये क्रिया आहे, शुद्धी क्रिया आहे. शुद्धीचे 6 प्रकार आहेत. त्या 6 प्रकारामध्ये एक शुद्धीची क्रिया ती धोती. ते धोतीमध्ये काय करतात, पाणी बसायचं एका व्यवस्थित आसनामध्ये आणि पाणी शक्य तेवढं पाणी पित राहायचं. आणि पित असताना जेव्हा असं आपल्याला जाणवेल की नाही आता ते पाणी पिऊ शकत नाही, ते परत येते. मग त्यावेळेला आपण काय करायचं, मधल्या 2 किंवा 3 बोटांनी इथे पडजीभ बोलणं असं त्या पडजीभेला असं टच करायचं थोडंसं. स्पर्श केल्यानंतर ते पाणी ऑटोमॅटिक बाहेर फेकलं जातं आणि जेवढं पाणी बाहेर फेकलं जाईल तेवढंच फेकू द्यायचं. कदाचित असं प्रेशर न आणता सहजगत्या कदाचित समजा रक्त मिश्रित पाणी आले असेल तर ते काय भिवून द्यायचं नाही, तिथे थांबवायचं. ते पाणी जरी आत राहिलं तरी ते लघवी वाटे किंवा घामा वाटे ते बाहेर जात असतं. म्हणजे पाणी हे पाण्याचा कुठलाही दुष्परिणाम त्याच्यावरती होत नाही. पण हे कोणी करू नये ते सुद्धा सांगा. नाही, काही व्यक्तींनी हे करून चालत नाही, तर त्याच्याबद्दल सांगा. कसं ज्याला दमायचे किंवा असं ब्लड प्रेशरचे वगैरे विकार आहेत तर हे कुठलीही साधना करत असताना योग शिक्षक जो असेल, योग प्रशिक्षक अनुभवी असेल त्याच्या मार्गदर्शनाखाली अगोदर शिकून घ्यावं आणि मग करावे. आणि आजारी व्यक्ती असेल किंवा अशक्त व्यक्ती आहे किंवा एखादी काही ट्रीटमेंट चालू असेल किंवा इतर काही पोटाचे आजार असतील ज्यांना, त्यांनी हे करू नये आणि योग्य प्रशिक्षणाशिवाय करू नये. तुम्ही ते तुमचे ते काय अभ्यासक्रमाबद्दल अभ्यासक्रमापेक्षा आता 3रा दिवस आपल्याला झालेला आहे. 4था दिवस अभ्यास म्हणजे योगासनांचा अभ्यास. फक्त योगासन करायचे, सगळ्या प्रकारचे योगासन करायचे. त्यानंतर 5वा दिवस आहे फक्त अर्ध्या तासाची साधना. हे सर्व जे शिकवलं मी ते फक्त तुम्ही अर्ध्या तासात कसं करू शकता. आणि त्यानंतर 6वा दिवस आहे की हे 15 मिनिटात तुम्ही कसं करू शकता. मी एक नव प्राण साधना, प्राण विज्ञान साधना तयार केली आहे की ते प्राण विज्ञान साधना फक्त 15 मिनिटात तुम्ही घर बसल्या सुद्धा करू शकता, ऑफिसमध्ये करू शकता, कुठेही तुम्हाला जिथे वेळ मिळेल तिथे करू शकता. कारण आज तुम्ही बोलता की वेळेचं जास्त सांगा, मला वेळच नसतो, मी एवढा बिझी असतो, बिझी शेड्यूल आहे मी. पण दिवसाचे 15 मिनिटं आपल्या शरीरासाठी द्यायलाच हवीत आपल्याला आरोग्यासाठी आपल्याला. विक्रांत त्यांचा फोन आपण घेऊया. कोल्हापूरहून बोलत आहेत ते. नमस्कार, बोला. नमस्कार, बोला. नमस्कार, बोला. प्रश्न बोला. हॅलो. बोला. गिरी साहेबांना माझा नमस्कार. नमस्कार. कोल्हापूरहून बोलतो. मला प्राणायाम आणि विषपणा त्यामधला फरक हवा आणि त्याचे फायदे. विपස්සना म्हणायचं असेल त्यांना कदाचित. विपස්සना आणि प्राणायाम विपස්සना ध्यानाकडे जातो. खरंय. आणि प्राणायाम खरं सांगायचं ना तर प्राणायाम म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहित नसतं. काही जणांना असं वाटत असतं की प्राणायाम हे आपण जेव्हा योग साधना करतो त्याच्यातली अगदी वरची जेव्हा आपण पातळी गाठतो तेव्हा करायची असते. पण ते तितकंसं खरं आहे का? 15 मिनिटांमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो असं सांगतात. त्याच्याबद्दल प्राणायाम कोणीही करू शकतो. असं काय वरची पत्ते गाठलेलं प्राणायाम करायचं असतं असं काय नाही. पुस्तकात सांगितलं प्राणायाम जर म्हटलं तर प्राण अधिक आयाम. प्राण म्हणजे जो आपल्या शरीराबरोबर श्वास आहे, श्वास प्रश्वास, त्याला आपण प्राण म्हणतो. आयाम म्हणजे त्याला नियंत्रित करणे, श्वास प्रश्वासाला नियंत्रित करणे म्हणजे प्राणायाम. असं आपण म्हणजे पुस्तकी भाषेतून आपल्याला सांगायचं तर असं सांगू शकतो. परंतु हे प्राणायाम आहे हे कोणी करू शकतो. त्याला म्हणजे उच्च कोटीचा साधू संत पाहिजे त्यानेच प्राणायाम केलं पाहिजे असं काय नाही. आणि कुणाची अशी स्पेसिफिक देणगी नाही, कुठल्या धर्माची देणगी नाही. ही एक जे आपल्या 212 उपचार पद्धती आहेत त्या उपचार पद्धतीमधली ही योग साधना ही एक उपचार पद्धती, औषध विरहित उपचार पद्धती आहे. जगमान्य आहे. म्हणजे आपल्याला जी काही निसर्गाने दिलेलं जे काही आहे, ज्या काही गोष्टी आहेत त्याचाच आपण उपयोग आपल्या शरीराला करत असतो. कारण हे निसर्गातल्या ह्या पंचतत्वांनीच आपलं शरीर सुद्धा बनलेलं आहे. तर तुमच्या ह्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही जे काही 3रा दिवस झाला, 4था दिवस, त्याच्यामध्ये तुम्ही पुढे कुठपर्यंत आलात आता त्याच्या पुढे सांगा. आता आपला 6वा दिवस आहे तो 15 मिनिटाची साधना, ती प्राण विज्ञान साधना. ते आता प्राणायामात जे बोललो त्या हे जे प्रकार मी तयार केले ते प्राणायामाच्या माध्यमातूनच काढलेले आहेत. परंतु सरासरी आपण साधारण योगा आणि जो व्यायाम करतो 1 ते 1.5 तास, तर त्याचा इफेक्ट 1 ते 1.5 तासचा इफेक्ट मी 15 मिनिटात कसा तुम्ही घेऊ शकता याच्याविषयी माहिती दिलेली आहे त्या प्राणसाधनेची. आणि ते एकूण 9 प्रकार आहेत. म्हणजे आपण बोलतो अष्टचक्र नवद्वार, म्हणजे आपल्या ऋग्वेदानुसार आपल्या शरीरात 8 चक्र आहेत. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच म्हणजे लेखकांनी 7 चक्राविषयी 6 चक्राविषयी माहिती दिली आहे. पण ऋग्वेदामध्ये 8 चक्र आणि 9 द्वार दिले. तर ते 9 द्वार म्हणजे प्राण आत जाण्याचे किंवा बाहेर जाण्याचे मार्ग आहे. त्यानुसार मी 9 प्राणांची एक साधना तयार केली जी 15 मिनिटांची. 15 मिनिटांमध्ये त्याचा नक्कीच लाभ होऊ शकतो. संजय बोलत आहेत आपल्याशी सांगलीहून. नमस्कार. हॅलो. हा बोला, प्रश्न विचार आपला. हॅलो मॅडम, नमस्ते. हा बोला. ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी. हॅलो. हा बोला बोला, सलग प्रश्न विचारा. किती वेळ चालल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन कम्प्लीट होतं? हा, धन्यवाद. हे बघा, हे प्रत्येकाच्या शारीरिक परिस्थितीवर अवलंबून असतं.
कोणाचे शारीरिक कॅपॅसिटी जी आहे, पात्रता कशी आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. काही लोकांना 10 किलोमीटर जरी पळालं तर दम लागत नाही, काही लोकांना 100 किलोमीटर म्हणजे 100 मीटर पळालं तर दम लागतो. म्हणजे त्यांची शारीरिक जी ठेवण आहे, त्यांची जी आतली जी यंत्रणा आहे ती कशा पद्धतीची आहे त्याच्यावरती ते अवलंबून असतं, क्षमता जशी आहे क्षमतेवर. आणि प्रत्येकाची. शेवटी प्रॅक्टिसनं ती वाढत जातं. ब्लड सर्क्युलेशनचा आपल्या चालण्याशी इतपत संबंध आहे. त्यांचा जो प्रश्न आहे ना त्याचा आता म्हणजे कसं काय त्यांना किती मिनिटं चालल्यावर आपलं शरीराचं जे काही ब्लड सर्क्युलेशन आहे त्यासाठी ह्या नक्कीच उपयुक्त आहेत सगळ्या हो, पद्धती. अगदी अगदी योगोपचार बरोबर. जो आपण अगदी करतो अगदी बरोबर. त्याचा. ह्याच्यासाठी ही प्राणसाधना सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. कसं असतं, आपण सरासरी श्वास प्रश्वास जो घेतो सरासरी 16 ते 18 श्वास प्रश्वास एका मिनिटाला घेत असतो. पण ज्यावेळेला आपण खेळाडू असतो, तो खेळाडू काय करतो, ज्यावेळेला दबतो त्यावेळेस श्वास प्रश्वासाची गती त्याची वाढत जाते, म्हणजे त्याचं ब्लड सर्क्युलेशन फास्ट होत जातं. तर ज्यावेळेला ते फास्ट होतं त्यावेळेला ते जसं आपलं परमेश्वराने दिलं की 16 ते 18च्या दरम्यान तुमचं श्वास प्रश्वासाची संख्या असली पाहिजे, पण व्यायाम करत असताना ते वाढते. वाढल्यानंतर 16 ते 18ला जर आपलं 100 वर्ष आयुष्य असेल तर त्यावेळेला थोडं ठराविकच त्याची मर्यादा कमी वरती येते. श्वासाच्या संख्येचा आपल्या आयुष्याशी संबंध ह्याच्यामध्ये सांगितला गेलेला आहे की तो कसा ही सगळी आपण माहिती घेणारच आहोत. पण एका छोट्या विश्रांतीनंतर विषयाकडे आपण वळूया. आज आपला विषय असा आहे की योगाचा आपल्याला आपल्या निरोगी आयुष्यासाठी कसा उपयोग होतो. डॉक्टर कृष्णदेव गिरी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आणि यामध्ये मार्शल योगा म्हणजे नेमकं काय. तर आता तुम्ही जी 15 मिनिटांमध्ये जी काही साधनं आहे त्याच्याबद्दल सांगत होता ते सांगा पुढे. 15 मिनिटांमध्ये जी साधना करायची आहे ते सर्व योग म्हणजे प्राणायामाच्या माध्यमातूनच मी ती घेतलेली आहे. म्हणजे ती साधना अशी आहे की पहिली साधना आहे प्राणयोग साधना. ते प्राणयोग साधनामध्ये काय केलं आहे की मी सर तुम्हाला मी एक थोडं थांबवते, पण एक फोन घेऊया. प्रसाद जोशी बोलत आहेत बदलापूरहून. नमस्कार, बोला. हॅलो मॅडम, नमस्कार. बोला, प्रश्न विचारा. डॉक्टर साहेब खूप चांगली माहिती देतात, पण मगाशी मुद्रांबद्दल सांगत होता तेव्हा पूर्ण झालं नाही असं मला वाटतं. काय सांगत होता? वायुमुद्रा आणि अग्निमुद्रा ही किती वेळ करावी, आणखी इतर मुद्रा किती वेळ कराव्यात? कारण मी असं ऐकलेलं आहे की वायुमुद्रा आणि अग्निमुद्रा जास्त वेळ केली तर आपली बोटं भाजू शकतात, एवढा इफेक्ट त्याच्यामध्ये आहे. तर ते किती वेळ करावं बाकीच्या मुद्रा एवढं जरा सांगा. धन्यवाद. 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 खरंय, म्हणजे आता खरं तर आपला हा जो विषय ना हा एवढा व्यापक आहे असं बघायला गेलं तर. तुम्ही मगाशी म्हणालात की मुद्रा सांगता येणार नाही, पण तरी सुद्धा आपल्या प्रेक्षकांची अगदी इच्छा आहे की जाणून घ्यायचं. थोडक्यात सांगा त्यांना. आता आपण जे सांगितलं त्यांना सांगितलं की हे वायूचं बोट आहे आणि हे आघडीचं बोट आहे. आघडीला जेव्हा वायूने जोडलं जातं त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये एनर्जी निर्माण होते. ती एनर्जी आपल्यामध्येच फिरती ठेवायची. तर याची वेळ आहे किमान 5 ते 15 मिनिटं. 5 ते 15 मिनिटं जर केली तर त्याचा लाभ, आवश्यक लाभ तुम्हाला मिळतो. पण जास्त वेळ तुम्ही करत गेला तर कसं आपण बोलतो जे अन्न कधी आपल्या म्हणजे शरीर घडवतं, पण अति झालं तर शरीराला बिघडवतं. पण तशी घटना आहे की तुम्ही त्याचा वेळ साधारण 5 ते 15 मिनिटं या लेवलवर तुम्ही ठेवून करू शकता. कुठच्याही गोष्टीचा टाळावा आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने करायला पाहिजे. मुद्रांवरती आपण पुढे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही तुमचा जो अभ्यासक्रम आहे त्याचा पूर्ण करा आधी, की 7 दिवस आपला 7 दिवसाचा अभ्यासक्रम आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त भर कशावर देता? सगळ्यात जास्त मी भर म्हणजे आता जे धावपळीच्या आजच्या जगानुसार किमान 15 मिनिटं तरी वेळ दिलाच पाहिजे. त्याला नो ऑप्शन आहे. तुम्ही 15 मिनिटं सुद्धा तुमच्या लाईफ मधली योगासाठी देऊ शकत नसेल तर तुम्ही मार्शल योगा म्हणू शकत नाही. मला मार्शल एवढ्यासाठी नाव दिलं की आज टॉप लेवलवर जे असतं त्याला मार्शल म्हणतो आणि आज योगा हा टॉप लेवलवर आहे. त्या योगामधली 15 मिनिटं तुमच्या जीवनात जो वेळ जे अन्न वस्त्र निवारला आपण जसा वेळ देतो तसंच स्थान जर तुम्ही ह्या प्राणसाधनेला दिलं, प्राणविज्ञान साधनेला दिलं 15 मिनिटाचा, तरी सुद्धा तुम्ही व्यवस्थित निरोगी राहू शकता. नॉर्मल पर्सनसाठी, नॉर्मल माणसांसाठी. जर व्याधीग्रस्त असेल तर त्याने त्याचं हे टायमिंग वाढवत नाही हवं. म्हणजे आपल्या व्याधीप्रमाणे जो काही आपल्याला त्रास असेल. निशा भारती बोलत आहेत गोरेगावहून. बोला. नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्ते सर, मी निशा भारती बोलतेय गोरेगावहून. तर मला सरांना असा प्रश्न विचारायचा होता की मी कॉलेज करते आणि माझा पूर्ण दिवसाचा वेळ बिझी शेड्यूल असतो. तर कमीत कमी वेळामध्ये मी असं काही योगा करू शकते का? असं कुठला योगा आहे का? किंवा त्यांची काही पुस्तकं उपलब्ध असतील तरी मला त्यांनी सांगावी. धन्यवाद. नमस्कार. आता आपण त्याच्यावरती झालो म्हणजे शेवटी फिरून आपण त्या मुद्दा परत येतो. काही आपण सांगितलं फक्त 15 मिनिटाची जी साधना आहे ती 15 मिनिटाची साधना तुम्ही करू शकता. आणि पुस्तकं जरी असतील तर माझी बरीचशीच पुस्तकं आहेत. एक बळ सामर्थ्य आहे, तणावमुक्त आरोग्य आहे, मार्शल योगा आहे, श्वासासाठी फक्त अर्धा तास आहे, गुरुमंत्र आहे, त्या शिवसर्वोदय योग आहे,
अशी बरीचशी 7 पुस्तकं माझे जस्ट म्हणजे प्रकाशित झालेली खरं, आहेत. आणि तुम्ही पोलीस दलामध्ये योग शिक्षक किंवा योग गुरु म्हणून तुम्ही प्रसिद्ध आहात आणि अधिक माहितीसाठी कार्यक्रमानंतर आपण जरूर संपर्क साधू शकता सरांशी संपर्क साधायला. आता ते 7 दिवसामध्ये तुम्ही जे म्हणता की ते 15 मिनिटांमध्ये ते 7 दिवसात तुम्ही जो अभ्यासक्रम शिकवता तो रोज आपल्याला 15 मिनिटात पूर्ण करता येतो. 15 मिनिटात पूर्ण करता येतो. पण जेव्हा तुम्हाला वेळ असेल व्यवस्थित तर ते अर्ध्या तासाची साधना करा किंवा अजून वेळ असेल तर ते पुढे पण करा. फक्त 15 मिनिटाचं म्हणजे कायमच 15 मिनिटाचं करत राहिला मग तुम्ही एकच सगळं सोडून देतील आणि फक्त 15 मिनिटात साधनाच्या पाठीमागे लागतील. जेव्हा तुम्हाला कमी वेळ आहे नाही सोबा आता बिजीच शेड्यूल आहे पण तुम्ही 15 मिनिटं जर त्यासाठी दिली तर ती पुरेशी आहे. तर ती साधना म्हणजे काय, पहिली साधना म्हणजे प्राणसाधना. प्राणसाधना म्हणजे काय, 5 काउंटमध्ये हवा जी आपण आतमध्ये भरायची छातीमध्ये आणि 5 काउंटमध्ये बाहेर सोडायची. याला एकच मिनिट वेळ लागतो. म्हणजे साधारण याचे 6 आवर्तन होतात. म्हणजे 6 आवर्तन केली की ते 1 मिनिटात पूर्ण होतात. मग त्याला कसं, आता समजा आपल्याला श्वास प्रश्वासाची संख्या म्हणजे आपण घेतो ते 16 ते 18 असते, या ठिकाणी 6 होते म्हणजे जवळजवळ 10 श्वास प्रश्वास आपण कमी करतो. मग त्याच्यामुळे ज्यांना दम्याचा वगैरे विकार आहे अशा लोकांसाठी ही साधना अतिशय उपयुक्त साधना आहे. त्यानंतर पुढची साधना जी आहे ते प्राणकुंभक. त्याला मी प्राणकुंभक असं नाव दिले. ती काय करायचं आहे, कुंभक म्हणजे थांबणे. हवा 5 काउंटमध्ये छातीमध्ये पूर्णपणे भरायची, भरल्यानंतर तिथंच 5 काउंटमध्ये थांबायचं, त्यानंतर 5 काउंटमध्ये बाहेर सोडायची आणि बाहेर सोडल्यानंतर 5 काउंटमध्ये बाहेरच थांबायचं. हवा विरहित बाहेरच थांबायचं. असं ही जी साधना आहे त्याला प्राणकुंभक असे म्हणतात. तर याचा मेन फायदा म्हणजे ज्याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा जे असं 1-2 जिल्हे चढली दम लागतो. आता आपण लहान असताना 7 माळे असं एकदम फास्ट जातो पण आता 1-2 जिल्हे चढले की आपल्याला दम लागतो. त्यांच्यासाठी फार उपयुक्त साधना आहे. त्याशिवाय खेळाडूंचं असं होतं की कधी कधी प्रॅक्टिसमुळे शरीर थकत नाही पण त्याला दम लागतो त्याला, कारण प्रॅक्टिसमुळे शरीर त्या कार्याला फिट झालेलं असतं पण मध्येच दम पण लागतो. तर त्याला स्वतःचा दम वाढवायचा असेल, फुफ्फुसांची क्षमता वाढवायचा असेल, कारण दम हे त्यांच्या भाषेत म्हणजे खेळाडूच्या भाषेत दम आपण बोलतो. तर फुफ्फुसाची कार्यक्षमता जर तुम्हाला वाढवायची असेल तर प्राणकुंभक अतिशय उत्तम साधना. आणि आता विविध व्याधींवर याचा उपयोग होतो. जसं आता हृदयरोग आहे तर त्याच्यासाठी पण काही ठराविक प्रकारच्या श्वसनाच्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्याबद्दल सांगा. आता हृदयरोगासाठी माझी एक सेपरेट साधना आहे, त्याला आपण बोलतो प्राणहृदय. ती प्राणहृदय साधना आहे. ती प्राणहृदय साधना जर तुम्ही केली तर निश्चितच हृदयरोगावर तुम्ही नियंत्रण आणू शकता. कारण एक करायचं काय, अगोदर रिपोर्ट तयार करायची, रिपोर्ट घेतल्यानंतर मी जे सांगतो ते प्राण साधण्यास सुरुवात करायची. पण त्याच्यासाठी हृदयरोगासाठी मी सरासरी 1-2 मिनिटं दिलेले आहेत. पण ज्यांना असा आजार आहे त्यांच्यासाठी ते टायमिंग वाढवत जायचं आहे. साधारण अर्धा तास तुम्ही केली तरी चालेल. ते प्राण साधना कशी करायचं प्रॅक्टिकली सांगितलं चालेल का? दाखवा ना पटकन तुम्ही. प्राण साधना काय करायचं आहे, 4 काउंटमध्ये हवा छातीमध्ये भरायची आणि 5व्या काउंटला एकाच वेळी फोकसनं बाहेर काढून टाकायची पूर्ण हवा. ते बघा, असे 4 काउंटमध्ये हवा पूर्ण असं छातीमध्ये भरायची आणि 5व्या काउंटला फास्ट काढून टाकायची. याला आपण बोलतो प्राणहृदय. ही साधना जर तुम्ही केली तर तुम्हाला निश्चितच त्याचा इफेक्ट चांगला मिळेल. खरं म्हणजे वेगवेगळ्या ज्या व्याधी आहेत आपल्याला त्याला सामना करावाच लागतो. आपल्याला जसं हे धकाधकीचं आयुष्य आहे, जसं म्हणतात ना भौतिक सुविधा जशा आपल्याला मिळत जातात त्याचबरोबर व्याधी सुद्धा आपल्याला चिकटत असतात. तर या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही हा जो काही योगोपचाराचा जो काही उपाय शोधून काढलेला आहे तर त्याच्याबद्दल आता तुम्ही काय सांगाल आणि महिलांसाठी त्याचा कसा उपयोग होऊ शकतो ते सुद्धा सांगा तुम्ही. आता हे महिलांसाठी तर हे अतिशय उपयुक्त साधना आहे. त्यामधल्या फक्त 2 साधना महिलांनी प्रेग्नन्सी पिरियड मध्ये करायची आवश्यकता नाही. म्हणजे प्राण वजन आणि प्राण शुगर हे 2 म्हणजे नाव आहेत. प्राण शुगर म्हणजे सिंगल कपालभाती आपण बोलतो ना तसे, आणि प्राण वजन हे 2 साधना सोडल्या की बाकीच्या साधना त्यांनी प्रेग्नन्सी पिरियड मध्ये जरी केल्या तर त्यांच्यामध्ये एक वेगळी एनर्जी क्रिएट होईल की जेणेकरून नंतर प्रसूतीच्या वेळी किंवा बाकी त्यांचे जे त्या काळामध्ये ज्या काही व्याधी असतात त्या व्याधीपासून त्यांना मुक्ती मिळेल. खरं तर म्हणजे हा जो काही कालावधी असतो जेव्हा प्रेग्नन्सी म्हणजे गरोदरपणामध्ये आपण सगळ्या प्रकारची काळजी घेत असतो तर आपल्याला काही श्वासाच्या जे काही आहेत तुम्ही जे काही प्रकार सांगितले ते आधीपासून जर आपण शिकत असू तर आपण योग्य पद्धतीने करत असू. पण अचानक आपण कुठची गोष्ट करून हे प्रयोग करणं ही चुकीची गोष्ट आहे. योग्य त्या मार्गदर्शनाखाली करणं गरजेचं आहे. कारण मार्गदर्शन महत्वाचं आहे. तुम्ही स्वतःहून जर काय ठरवलं आणि करायचं म्हटलं तर ते थोडंसं तुम्हाला लाभदायक ठरेल किंवा नाही
याची खरंय. म्हणजे कुठचीही जी साधना असते त्याच्यासाठी वेळ देणं ही अतिशय आवश्यक गोष्ट असते. योग असो की किंवा कुठच्याही प्रकारचं जे काही प्रशिक्षण आहे ते घेण्यासाठी जितका आवश्यक आहे तो वेळ तो आपण द्यायलाच पाहिजे. पण आपल्याला उपलब्ध वेळामध्ये त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे आज आपण ह्या मार्शल योगा म्हणजे काय हे जाणून घेतलं, ही माहिती घेतली, त्यातून नक्कीच मिळाली असेल. सर इथे येऊन एवढी चांगली माहिती दिलीत आणि योगाबद्दल, योग साधना जी आपल्याकडे परंपरेने आलेली आहे ती आपण हे जे संचित आहे ते आपल्याला जपायला पाहिजे, उपयोगात आणलं पाहिजे, हे कसं अतिशय उत्तम पद्धतीने सांगितलं. त्याबद्दल हॅलो सखी परिवारातर्फे आपले आभार मानते. नमस्कार. ओम नमो नारायण.